शिवसेना लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आज शिवसेनेच्या 10 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर होतील अशी माहिती मिळतेय। महायुतीतल्या जागा वाटपासंदर्भात सध्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल असा अंदाज आहे। शिवसेनेच्या 10 लोकसभा उमेदवारांची नावे आज जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जाते। यामध्ये कोणाची वर्णी लागणार, कोणाचं तिकीट कापलं जाणार, कोण नाराज होणार आणि कोणाला आश्चर्याचा धक्का बसणार याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे। कारण का जागा वाटपामध्ये कोणती जागा कोणाच्या खात्यात जाणार याची उत्सुकता आहे आणि आज शिवसेनेच्या 10 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल असा अंदाज वर्तवला जातोय। याआधी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही जागांचा समावेश होता आणि त्यानंतर आता शिवसेना आपल्या 10 उमेदवारांची यादी जाहीर करेल असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। वेगवेगळी समीकरणं जागा वाटपासंदर्भात मांडली जात आहेत, कारण का भाजपला 400 पारचा नारा पूर्ण करायचा, त्यामुळे प्रत्येक जागेचा अगदी कसोशीने विचार करून जागा वाटप केलं गेलेलं आहे। त्यामुळे वेगवेगळी समीकरणं अस्तित्वात आली, त्यांची चर्चा झाली आणि आता या समीकरणांनुसार शिवसेनेच्या शिंदे गटाला नेमक्या किती जागा मिळतात याचीही उत्सुकता आहे आणि आज 10 लोकसभा उमेदवारांची यादी शिवसेनेच्या वतीने जाहीर केली जाईल असा अंदाज वर्तवला जातोय अशी माहिती मिळतेय। काही जागांमध्ये अदलाबदल केली जाईल अशी ही शक्यता आहे। अर्थात ती अदलाबदल नेमकी कशी असेल, कोणत्या मुद्द्यांवरती केली गेली असेल याचंही तर्कवितर्क सध्या राजकीय विश्लेषक लावताना दिसतात। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आज वर्तवली जाते। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, अर्थातच उत्सुकता आहे या 10 जागांसंदर्भात। नक्कीच उत्सुकता आहे। ही 10 जागांची जी यादी पहिली शिवसेनेच्या वतीनं प्रसारित केली जाते आणि ती जाहीर होण्याची आज शक्यता आहे। कोणाकोणाची वर्णी लागते, कारण की इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे। विद्यमान खासदार सुद्धा सध्या वेटिंगवर आहेत, त्यामुळे कुणाला कुठून जागा मिळते हे पाहावं लागेल। परंतु सध्या वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते यांच्यात जी बैठक चालू आहे त्यावरून सध्याची जी राज्यातली आणि देशातली परिस्थिती आहे ते पाहता निवडणुका जाहीर झालेल्या प्रचारासाठी सुद्धा वेळ त्यांना लागणार आहे। त्यामुळे जर कुणाचा मतदारसंघ बदलला असेल किंवा एखाद्या नवीन चेहऱ्याला शिंदे गटाकडनं संधी दिली जात असेल तर त्याला सुद्धा पुरेसा वेळ मिळाला पाहिजे। त्या दृष्टीनं लवकरात लवकर ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि ती आजच जाहीर होईल। पहिली जी यादी आहे त्याच्यात 10 संभाव्य उमेदवार लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडनं दिले जातील। आता याच्यात कुणाकुणाची वर्णी लागते, शिवसेनेकडनं जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का हा सुद्धा प्रश्न आहे। कारण की भाजपने ज्या अर्थी खांदेपालट केलेली आहे त्या अर्थी शिवसेनेच्याकडनं सुद्धा त्या दृष्टीनं काही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल। कारण की जी संधी मिळालेली आहे त्यांनी त्याच्यात काय काय केलं याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे, उदय सामंत असतील, शंभूराज देसाई हे दाखल झालेले आहेत। विजय शिवतारे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि अन्य सुद्धा लोकांची आता वर्षावरती थोड्याच वेळात आगमन होईल अशी प्रतीक्षा आहे। प्रज्ञा, आम्ही अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।